जय गुरुदेव. जेत विवेक शब्देशी बुडाला, अनुभव अनुभवाशी निर्बुजला, वक्ता श्रोता निमाला, ते देख कवन कवना. या ओवीमधून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आत्मस्थितीमध्ये साधक स्थिर होतो. आत्मस्वरूपाची ज्यावेळेस अनुभूती साधकाला येते त्यावेळेस ची अवस्थेचं वर्णन माऊली या ओवीतून करतात. जेथे विवेक शब्देशी बुडाला, साधनेच्या मार्गावर विवेक हा सर्वात मोठा सोबती असतो. तो आपल्याला सांगतो जे जे दिसत आहे ते परिवर्तनशील आहे, ते नश्वर आहे आणि एकमेव परमात्मा शाश्वत आहे. हा नित्य आणि अनित्य वस्तूचा विचार म्हणजे विवेक. पण ज्यावेळेस साधना करता करता शिष्याचं अंतकरण शुद्ध होतं आणि सद्गुरुनाथ त्याला बोध देतात, ज्या परमात्म्याचा शोध तू घेत आहेस तो विश्वात व्यापलेला परमात्मा तूच आहेस. असा गुरुचा बोध घेतल्यानंतर तो साधक सोहम, तो मीच आहे, सोहम सोहम म्हणता म्हणता, अहम ब्रह्मास्मी म्हणता म्हणता तो ब्रह्मस्वरूप होतो. त्यावेळेस तिथं नित्य अनित्य हा विवेक जो शब्दाने सांगितला जातो तो विवेक शब्दात विरून जातो. तिथे विवेक कोण कोणाचा करणार? जोपर्यंत दोन गोष्टींमध्ये फरक करायचा आहे, काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे. एकदा का जो परमात्मा, ज्या परमात्म्याची मी भक्ती करत होतो तो परमात्मा आणि मी एकच आहे असा बोध झाला, त्यावेळेस फरक उरत नाही. तिथे जिथे फरकच उरत नाही तिथे विवेक कशाचा करणार, कोण कोणाचा करणार? म्हणून माऊली म्हणतात विवेक स्वतःच्या शब्दासह त्या अनुभवाच्या महासागरामध्ये बुडून जातो. पुढं म्हणतात अनुभव अनुभवाशी निर्बुजला. हे वाक्य मानवी भाषेतील सर्वात कठीण वाक्य आणि गहन सत्य आहे. सामान्यतः आपल्याला वाटतं मी आनंदाचा अनुभव घेतला, असे म्हणताना आपण मी वेगळा आणि आनंद वेगळा असं द्वैतच ठेवतो. पण आत्मस्थितीत अनुभव घेणारा आणि अनुभव दिला जाणारा विषय एकच असतो. जेव्हा अनुभव स्वतःलाच पाहिला जातो तेव्हा तो थक्क होतो. म्हणजे पाण्यानंच पाण्याला पाहिला जावं किंवा साखरेनंच साखरेची चव घेण्याचा प्रयत्न करावा असा प्रकार. तिथे जाणीव इतकी प्रगाढ असते की ती शब्दात न मावता स्वतःमध्येच विरघळून जाते. वक्ता श्रोता निमाला. अध्यात्मात सांगणारा, उपदेश देणारा गुरु आणि उपदेश ऐकणारा शिष्य ही जोडी महत्वाची असते. पण माऊली म्हणतात साधक त्या अंतिम टप्प्यावर गेल्यानंतर तिथं साधकच शिष्यच गुरु स्वरूप होतो. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत उपदेशाची भाषा आहे. एकदा साधकाला सोची ओळख पटली की कोण कोणाला उपदेश करणार. जो वक्ता आहे तोच श्रोता आहे. जसे आपण स्वप्नात स्वतःशीच बोलतो पण जागे झाल्यावर कळते की बोलणारा आणि ऐकणारा मीच होतो, तसं अज्ञान गेल्यानंतर उपदेश करणारे गुरु आणि उपदेश ऐकणारे चैतन्य हे एकच होते असा त्याला अनुभव येतो. त्यावेळेस माऊली म्हणतात वक्ता आणि श्रोता दोन्ही निमाले, म्हणजे तिथं नाहीसे झाले. तेथ
देखे कौना कोण ही अनुभव सिद्ध अवस्था आहे. पाहणे ही एक क्रिया आहे. आपण म्हणतो मी हाताला पाहतो, पायाला पाहतो, माझ्या डोळ्यात कचरा गेला आहे, माझं मन दुखावलेलं आहे, माझी बुद्धी चलत नाही, असं म्हणत असताना मी आणि डोळा, मी आणि हात, मी आणि पाय अशा दोन वस्तू असतात. पण ज्यावेळेस मी मला पाहायला जाईल, मी डोळ्याला पाहू शकतो, हाताला पाहू शकतो, पायाला पाहू शकतो, पण मी मला पाहण्यासाठी जाईल त्यावेळेस तिथं दुसरी वस्तू राहणार नाही, मीच उरेल, शुद्ध आत्मतत्वच उरेल. त्यावेळेस पाहण्याचा जरी प्रयत्न केला तरी स्वतःचे असणे अनुभव ते पाहणे विरून जाते. ही स्थिती आहे जिथे दृश्य आणि द्रष्टा एक रूप होतात. ओम शांती शांती शांती.